राम मंदिराला 2 वर्ष झाली, मात्र उद्धव ठाकरेंना मंदिरामध्ये जावंसं वाटलं नाही। भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर अशा आशयाची टीका केली आहे। तारीख नाही बताएंगे म्हणत ठाकरेंनी आंदोलनाची खिल्ली उडवल्याचं उपाध्ये म्हणतात। मवियाचा आश्रय घेतल्यावर उद्धव ठाकरेंनी देवच बदलल्याचं सुद्धा उपाध्ये यांनी म्हटलंय। गेल्या 2 वर्षांमध्ये दिल्लीमध्ये सोनिया माऊली पुढे हातांचे क्रॉस करत नतमस्तक झालं असं सुद्धा उपाध्ये यांनी टीका करत म्हटलं। स्वतः केशव उपाध्ये फोन लाईनद्वारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। केशवजी नमस्कार। आपल्या बोलण्याचा नेमका अर्थ काय काढायचा? असं आहे की आज अत्यंत एक ऐतिहासिक दिवस आहे। राम मंदिराच्या ध्वजपताका आज उभारली जाते। खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि सर्व समस्त भारतीयांसाठी एक अभिमानाने आनंदाने फुलून यावा असा हा दिवस आहे। कारण हे ते केवळ राम मंदिर नाही तर आपल्या हजारो वर्षाच्या संघर्षाचे एक प्रतीक आहे। आणि अशा राम जन्मभूमीच्या राम मंदिरा ठिकाणी गेल्या 2 वर्षांमध्ये जिथे बाळासाहेब ठाकरे असताना सामनातून अनेक उघडपणे त्याचं समर्थन केलं जायचं, संपादकीय लिहिलं जायचं, हिंदुत्वाचा झेंडा उभारला जायचा। मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेलेत, काँग्रेस सोबत गेलेत, गेल्या 2 वर्षात ते मंदिर झाल्यानंतर त्यांना तिकडे जावंसं वाटलं नाही, फिरकावंसं वाटलं नाही। ते दिल्लीला मात्र गेले, मात्र अयोध्याचा राम त्यांना महत्त्वाचा वाटला नाही। कदाचित देव बदलल्याचा हा परिणाम असेल। बरं, पण म्हणजे केशवजी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। सुशांत। केशव सर, तुम्ही ट्विटमध्ये मगाशी म्हटलेलं आहात की मंदिर बनाएंगे मग तारीख नाही बताएंगे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली। मात्र आपण जर बघितलं असेल तर राम मंदिर ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळी मोठा जल्लोष महाराष्ट्रभर देशभर करण्यात आला। मात्र उद्धव ठाकरेंकडून त्यावेळी फारशी प्रतिक्रिया आली नव्हती आणि त्यानंतर ते मंदिराला भेट देण्यासाठी देखील गेले नाही। याकडे कसं बघताय तुम्ही? मी तुम्हाला तेच सांगतो की देव बदलला आपला। मी म्हणून जाणीवपूर्वक उल्लेख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा केला। माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख ज्यावेळी होते त्यावेळी सामनातून ज्यावेळी ही राम मंदिराची चळवळ सुरू होती त्याला पाठिंबा दिला होता। स्वतः त्या सगळ्या चळवळीमध्ये स्वतः बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जर माझा सैनिक तिथं असेल तर माझा अभिमान आहे। आणि अशा पद्धतीने ज्या माननीय बाळासाहेब ठाकरेंनी या आंदोलनात भाग घेतला होता त्यांचेच चिरंजीव जे आजही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, ते मात्र ना राम मंदिराची स्थापना झाली त्याच्याबद्दल काही व्यक्त करत ना आता ध्वजपताका उभारली जाते त्याच्याबद्दल ते बोलत। किंबहुना गेल्या 2 वर्षांमध्ये दिल्लीला अनेक वेळा सोनियांकडे गेले, सोनिया गांधींकडे गेले, तिथं आघाडी राहावी म्हणून वारंवार त्या सामन्यात नागरलेखात विनवणे आजही होत आहेत। मात्र या देशाचं प्रतीक, हिंदुत्वाचं प्रतीक, या देशाचा DNA असलेला श्रीराम तिथे जाऊन त्यांना नतमस्तक व्हावंसं वाटत नाही। ही वस्तुस्थिती लोकांसमोर आली पाहिजे म्हणून मी ते मांडलंय। केशव सर, दुसरा असा प्रश्न आहे, उद्धव ठाकरे सातत्याने असं म्हणतायत की हिंदुत्व ही कुणा एका पक्षाची प्रॉपर्टी नाहीये। याकडे तुम्ही नेमकं कसं बघता या निमित्तानं? नाही, मुळात हिंदुत्व कुणा एका पार्टीची, कुणा व्यक्तीची प्रॉपर्टी नाहीच आहे, पण ती तुम्ही स्वीकारताच नाहीये। हिंदुत्व हे मोठं आहे, हिंदुत्व सर्वव्यापी आहे, हिंदुत्व सर्वांना सामावून घेणार आहे। पण तुम्हाला हिंदुत्वाचं वावड आहे, उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचं वावड आहे। त्यामुळे हिंदुत्व ही कुठल्याही एका पार्टीचे नसलं तरी सुद्धा मुळात ते हिंदुत्व स्वीकारावं लागतं। ते आमच्यात हिंदुत्व आहे, आम्ही हे सांगावं लागतं। केवळ प्रॉपर्टीने असं म्हणण्याने विषय संपत नाही। आमचंही म्हणणं नाही कोणाच्या एकाची प्रॉपर्टी आहे, पण तुमच्या कृतीतून जे दिसतं तुम्हाला दिल्लीला सोनिया निष्ठ व्हावंसं वाटतं, सोनिया गांधींना जाऊन भेटावंसं वाटतं। मात्र या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक असलेलं श्रीराम जो घराघरात नसानसात सगळ्यांच्या आहे तिथे जाऊन एकदाही नतमस्तक व्हावंसं वाटत नाही। हे त्यातला मी मुद्दाम आणि अयोध्यात का तर अयोध्या हे आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीचं गेल्या हजारो वर्षाच्या संघर्षातनं आलेलं तो यशस्वी लढा आहे। राम जन्मभूमी आहे ती आणि म्हणून तिथं जाणं हे जास्त महत्वाचं होतं। तिथं जावंसं वाटलं नाही, मात्र सोनिया गांधींना जावंसं वाटलं। तुम्हाला हिंदुत्व नकोय, तुम्ही हिंदुत्ववादी नुसतं तुमचं नकली हिंदुत्व आहे हे या निमित्ताने स्पष्ट होतं। धन्यवाद केशव सर, तुम्ही पुढारी न्यूजशी संपर्क साधल्याबद्दल। केशवजी धन्यवाद। पुन्हा एकदा आपण जातोय आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडे। सुशांत, आगामी निवडणुकांच्या तोंडावर या सगळ्या टीका टिप्पण्यांकडे आपण सगळं कसं बघायचं, कसा परिणाम होऊ शकतो अशा नेत्यांच्या वक्तव्यांचा?
अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल श्रद्धा, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका आता होत आहेत. त्याचे प्रचार देखील आता सुरू झालेले आहेत. त्यात मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत ते जानेवारीमध्ये होऊ शकतात. त्यातच अशा पद्धतीने आता भाजप नेहमीच आपण जर बघितलं असेल तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असतं आणि मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपनं अनेक फॉर्म्युले जे आहेत ते तयार केलेले आहेत. हिंदू मतांना कसं एकत्र आणता येईल, विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला या मतांचा फायदा झाला होता आणि त्यातच आता आपण जर बघितलं असेल तर राम मंदिरचं पूर्ण काम झालेलं आहे आणि आज त्याचा सोहळा जो आहे तो पुन्हा पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः तिकडे आहेत, मोहन भागवत तिकडे आहेत आणि या निमित्तानं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करत कुठेतरी उद्धव ठाकरेंना डिवचल्याचं देखील बघायला मिळतंय. हो प्रशांत, आपण जसं पाहिलं की केशव उपाध्यायांनी जे ट्विट केले किंवा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की देव बदलला. आता देव बदलला याचा अर्थ नेमका आपण काय काढायचा? म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली म्हणून त्यांचं हिंदुत्व कमी झालं असा त्यांचा अर्थ असू शकतो का? काय अर्थ लावायचा याचा? श्रद्धा, आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी खरं तर ही सुरुवात कधी झाली 2019ला, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत एकत्र येत सरकार बनवलं, त्यानंतरच त्या दिवसापासूनच भाजपकडून एक आरोप केला जात होता. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व जे आहे ते बदललेलं आहे. जे बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधी आणि काँग्रेसवर टीका करत होते, त्या सोनिया गांधींना त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले, सरकार बनवलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं देव बदललाय उद्धव ठाकरेंनी अशी एक टीका जी आहे ती करण्यात येत होती. त्यात आता आपण जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये देखील, विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तोच प्रचार जो आहे तो भाजपकडून करण्यात आला आणि कुठेतरी हिंदू मत जे आहेत ते आपल्याकडे खेचण्याचा भाजपकडून प्रयत्न करण्यात आला. आता देखील मुंबई महानगरपालिका निवडणूक आहेत. अशात हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रकर्षाने आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुंबईतील हिंदू मतं जी आहेत ते आपल्याकडे कशी येतील यासाठी भाजप जो आहे तो प्रयत्न करताना बघायला मिळते. आणि या सगळ्या परिणामांकडे किंवा घडामोडींकडे म्हणूया आपलं लक्ष असणार आहे. ताजे अपडेट घेत राहू. सुशांत, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी.